नमस्कार. ग्रामपंचायत पोटनिवडणूक मी का लढवली म्हणून काल माझा भाऊ तुषार अशोक फड, माझ्या ट्रकवरचा ड्रायव्हर संदीप मंचक फड उर्फ सायस, माझ्या वडिलांचा मामी भाऊ कृष्णा नामदेव चाटे या तिघांना काल 6:30च्या सुमारास गावचे सरपंचपती गोविंद विनायक फड, बालाजी विनायक फड, साहिल गोविंद फड, गणेश बालाजी फड, अक्षय पाटलोबा फड आणि ओमकेश पाटलोबा फड तसेच रमेश भीमराव फड या सर्वांनी काल मारहाण केली. याच्यामध्ये आमच्या गाड्यांवरचा ड्रायव्हर याच्या डोक्यामध्ये कत्तीचा वार केलेला आहे. त्याच्या डावा हात जो आहे तो सुद्धा मोडलेला आहे. त्याच्या हातावा थोड्याच वेळामध्ये हाताचं ऑपरेशन होणार आहे. त्याच्या हातामध्ये रॉड्स वगैरे टाकायची आता थोड्या वेळामध्ये ऑपरेशन करणार आहेत आम्ही. यांचा एवढा अन्याय अत्याचार होऊन सुद्धा आणखीन परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही. आणि काल रात्री 10-15 गाड्या जाऊन 40-50 लोक घेऊन जाऊन तिथं आमच्यावरतीच खोटा गुन्हा दाखल केला आणि फिर्यादी आमचा एक दलित बांधव बनवला ज्याला की आम्ही ओळखत सुद्धा नाही. अशा गरीब माणसाला पुढं करून आमच्यावरती खोटी फिर्याद दाखल केली. ती फिर्याद होती, पण जो व्यक्ती जखमी आहे, जो मरणावस्थेत आहे, त्याचं ऑपरेशन होतं आहे, त्याच्यावरती आणखी कुठल्याही प्रकारचा FIR आणखीन फाडला नाही ग्रामीण पोलीस स्टेशनला. हा अन्याय कशामुळे? ही दडपशाही कुणाची आहे? म्हणजे ते परळीचे सभापती होते, माजी सभापती होते म्हणून हा अन्याय अत्याचार आहे का? आम्हाला न्याय द्यावा हीच माझी सर्वांना विनंती आहे आणि आमचा तात्काळ गुन्हा दाखल करून या आरोपींना अटक करावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. महिन्यामध्ये झालेली पोटनिवडणूक मी का लढवली म्हणून धर्मापुरी गावामध्ये मी त्याच्या SP साहेबांना, गृहमंत्र्यांना आणि सगळ्यांना मी याचा रिपोर्ट दिला होता. यांचा अन्याय अत्याचार एवढा आहे की यांची बोगसगिरी माझे भाऊ आणि आम्ही कशी ओपन करतोय आणि उघडी करतोय म्हणून यांची एवढी दहशत आहे की व्हॉट्सअपवरती आमच्या आई बहिणी बायकांबद्दल यांचे विचार कसे आहेत सगळ्या गावांना आणि सगळ्या तालुक्यानं पाहिले. आज यांची दहशत बघा. याच्या जखम डोक्यामध्ये 2 इंच जखम आहे तलवारीची. तलवारी यांनी काय मारलं का? तर हा माझ्यापाशी काम का करतोय, हा माझ्या गाड्यांवरती ट्रकवरती धंदा का करतोय, ही एवढी दहशत आहे. आणि उलट आमच्याच माणसांना मारायचं, आमच्याच माणसांना हे करायचं, आम्हालाच मारहाण करायची. माझ्या मामाच्या मुलाला, माझ्या मोठ्या भावाला का तर तू भ्रष्टाचार का उघडा करतोय यांचा म्हणून. आणि आमच्याच विरोधामध्ये 10 गाड्या घेऊन जायचं पोलीस स्टेशनला आणि तिथं आमच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्याची, त्यांच्यावर दबाव आणायचा शासनावर. ही कुठली दडपशाही आहे, ही लोकशाही आहे. जर तुम्ही याच्यातून नाहीच सुधारला तर आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तुमचा भ्रष्टाचार आणि जनतेवर केलेला अन्याय उघडा केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. भले आमचा जीव गेला, आमचे लेकरं बाळ अनाथ झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. धन्यवाद.